नांदेडच्या ऐतिहासिक आणि पवित्र श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका वयोवृद्ध निहंग शिखाने कृपाणीने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्याने पंजाब पासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटापालट झालेली दिसून येते. हजूर साहिब गुरुद्वारात नक्की काय घडलं, हल्लेखोर कोण होता आणि या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे, सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदाला असे आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे. सुखबीर सिंग बादल हे त्यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासोबत नांदेड येथील श्री हजूर साहिब गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर गुरुद्वारा परिसरात भाविकांची गर्दी असतानाच अचानक एका वयोवृद्ध निहंग शिखाने हातातली धारदार कृपाणान काढून थेट बादलांवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच गोंधळ आणि पळापळ उडाली. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराला रोखले. मात्र या झटापटीत बादल यांच्या उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले. नांदेडचे पोलीस अधीक्षक रोहन निलाब यांनी माध्यमांना दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी निहंग शिखाचे नाव जसपाल सिंग असे आहे. जसपाल सिंग हा गेल्या 2 वर्षांपासून नांदेडच्या हजूर साहेब गुरुद्वारात सेवादार म्हणून राहत होता आणि तेथेच काम करत होता. हल्ल्यादरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत जसपाल सिंगची पगडी खाली पडली होती. हल्ल्यानंतर लगेचच एक व्यक्ती त्याची पगडी पुन्हा बांधतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर आणि वरिष्ठ नेत्यावर महाराष्ट्राच्या भूमीवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. घटनेचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना या प्राणघातक हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुखबीर सिंग बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. आता जाणून घेऊया या हल्ल्यामागची धार्मिक आणि राजकीय पार्श्वभूमी. अनेकांना प्रश्न पडला असेल की निहंग म्हणजे नक्की काय. निहंग हा शीख धर्मातील एक अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक योद्धा वर्ग आहे. निहंग या शब्दाचा अर्थ निडर, निष्कलंक किंवा ज्याला मृत्यूचे भय नाही असा होतो. ते नेहमी निळ्या रंगाचा लांब पोशाख, उंच निळी पगडी आणि पारंपरिक शस्त्रे म्हणजेच काय तर कृपाण, भाला, ढाल बाळगतात. गुरु गोविंद सिंगजींच्या काळातील युद्ध कला आणि कडक धार्मिक शिस्तीचे ते पालन करतात. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल हा प्रमुख धार्मिक राजकीय पक्ष आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबमध्ये घडलेली बेअदबीची प्रकरणे आणि अकाली दलाच्या काळातील काही राजकीय निर्णयांवरून पारंपरिक निहंग संघटना आणि बादल कुटुंब, विशेषतः प्रकाश सिंग बादल आणि सुखबीर सिंग बादल यांच्यात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. नांदेड येथील या हल्ल्यामागे असाच काही जुना धार्मिक राग आहे की यामागे काही मोठा राजकीय कट आहे, याचा कसून तपास सध्या पोलीस करत आहे. पवित्र श्री हजूर साहिब गुरुद्वारात घडलेल्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यावरील या हल्ल्याने पुन्हा एकदा नेत्यांच्या सुरक्षेचा आणि धार्मिक असंतोषाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पोलिसांच्या तपासात जसपाल सिंगचा खरा हेतू काय समोर येतो, यामागे कोणती मोठी यंत्रणा किंवा कट आहे का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि देश विदेशातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.